ठीक है. So now I'll share the PowerPoint presentation. आता मला तुम्ही एक सांगा की काय तुम्हाला दिसते तुमच्या स्क्रीनवर. काय दिसते रे? Unit number Syllabus. 5. Syllabus. Good. आणि बाजूला स्क्रीन दिसते आपली. Yes, sir. Okay, चलो. So today we'll discuss about the 5.4. It's the edaphic factor. Initially, in case of your syllabus, first point was the concept of environment and its scope that we have already gone through. Second point was the ecological factors, in which we need to study the light, temperature, and water as the ecological factors. Now, in case of the third point, it was the atmosphere and its composition. So we have completed point number 1, point number 3, and a bit of point number 2. So instead of completing the point number 2 in total, we will complete first point number 4, that is the edaphic factor, and then we will come to the ecological factors, that is light, temperature, and water. These are also very important factors. Now, as this is the particular topic wherein you will see its edaphic factor. Edaphic factor म्हणजे काय? The edaphic factor means these are the land factors wherein you have to study all about the land and how that land will establish and how that land will support the living organisms that we need to study. आपल्याला ते study करायचं. Now, as far as this soil is concerned, the soil is treated as the living material. तुम्हाला हे माहिती आहे, आपण इन इंडिया वी यूज टू वर्शिप द सॉइल. आपण जमिनीची पूजा करतो. इवन आपण हे पहा वरती तुम्हाला दिसतंय, वी यूज टू से मदर अर्थ. बरोबर आहे, आपण हा शब्द वापरतो, मदर अर्थ. अँड सेकंडली वी यूज टू रेफर इट ॲज द भूमाता, और आपण मराठीत त्याला म्हणतो काळी आई. आणि ही जी काळी आई आहे किंवा त्याला भूमाता म्हटलं किंवा मदर अर्थ म्हटलं, याला मदर अर्थ म्हणण्याचं कारण काय? वाय इज इट कॉल्ड ॲज द मदर? एनीवन ऑफ यू कॅन शेअर युअर व्ह्यू. का बरं आपण त्याला मदर अर्थ म्हणतो? तुमच्यापैकी कोणी माईक स्विच ऑन करा आणि बोला प्लीज. वाय वी रेफर इट ॲज द मदर? वेदर वी कन्सिडर द सॉइल लिव्हिंग, आपण सॉइलला लिव्हिंग Because it gives birth to the lot of microorganisms, plants. मायक्रो ऑर्गॅनिझम्सला बर्थ देते असं म्हणतोय का? बर्थ नाही देणे सर, नाही सर, बर्थ नाही, प्लांट्सला बर्थ देते. अजून कोणी बोलते किंवा शुभांगी? तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांचे कॅमेरे मला स्विच ऑन पाहिजेत, प्लीज. अश्विनी पवार, जेव्हा मी ज्याचं नाव घेईल त्यांनी बोलायचं आहे. अश्विनी, वाय वी से इट ॲज द मदर? Here you will see one statement by Franklin Roosevelt, who have spent the long period as the president of US. He said that the nation that destroys its soil, it destroys itself. ज्या नेशनला, ज्या राष्ट्राला त्याच्या सॉईलची किंमत नाही आहे, इट डिस्ट्रॉयज इट सेल्फ. वी कॅन कन्सिडर दिस सॉईल ॲज द philosophical thing to discuss, scientific things to discuss, or even this is the artistic thing to discuss. ह्या सगळ्या अँगलने आपण याचं डिस्कशन करू शकतो. सो अश्विनी, वाय वी सी इट ॲज द मदर? सर, कारण आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यात अन्न येते, तर आपल्याला अन्न म्हणजे उगवायसाठी मातीचीच गरज असते. गुड. सो वी नंतर
हां बोल. सर पर्टिक्युलरली आपण मदर अर्थ यासाठी म्हणू शकतो कारण सर सॉइल जी आहे ती लाईफ गिव्हिंग म्हणू शकतो आपण. खूप साऱ्या गोष्टींना सर ती लाईफ देते आणि लाईफ मदर पण देते सर. तर आपण त्याला कम्पेअर गुड. करू ऍक्च्युली द मदर प्लेज व्हेरी सिग्निफिकंट रोल. बर्थ आपण सायंटिफिकली असं म्हणू शकत नाही, बट इट इज जनरली सेड दॅट मदर नरिशेस द चाइल्ड सिन्स इट्स बर्थ. हे गाणं ऐका आता. हे गाणं तुम्ही लोकांनी बऱ्याचदा ऐकलं असेल. तर ऐकून येत. ऐकायला नाही येत आलं का ते गाणं? जस्ट अ मिनिट, मी शेअर इट अगेन. म्हणजे हा गाणं ते ऐकणं याच्यासाठी गरजेचं आहे की वॉट एव्हर इज द थिंग्स विच आर एक्सप्लेन्ड इन दॅट सॉन्ग, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर just a minute. Now we'll be able to hear the song. सर हाँ बोल, कोण बोलते? सर मी मीटिंग मधला एका मिनिटाने लिव्ह होत्या, काय प्रॉब्लेम होता? तुझा नेटवर्कचा इश्यू असेल कुठे काही. सो यू कॅन सर इथे नेटवर्क फुल आहे पण. नाही तसं मोबाईलच्या स्क्रीनला टच नको करू, मोबाईल बाजूला ठेव साईडने असं. सो हिअर यू विल बी एबल टू Okay, ठीक आहे. हिअर द ब्युटिफुल सॉन्ग. जे सॉन्ग आम्ही आमच्या लहानपणीपासून ऐकत आहोत ते आता तुम्ही सुद्धा ऐका. कदाचित हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही मला माहिती नाही. आता ऐकायला ते ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. This was the beautiful song which was used by the official channel of Maharashtra. सह्याद्रीवर हे गाणं यायचं आणि जेव्हा संध्याकाळी एक ॲग्रिकल्चरच्या संदर्भात कृषी क्षेत्राशी निगडीत असे मार्गदर्शक कार्यक्रम राहायचे, त्याच्यात हे गाणं प्ले करायचे. तर याच्यामध्ये जे रेफरन्स आहे ना की ही काळी आई धनधान्य देई, म्हणजे बिकॉज ॲज राईटली सेड बाय समवन की दिस मदर इज नरिशिंग ऑल द क्रिएचर्स ऑन दिस प्लॅनेट. ह्या पृथ्वीवर जेवढी काही क्रिएचर्स आहेत त्या सगळ्या क्रिएचर्सला नरिश करण्याचं ही काम करते. सोबत दिस इज द मीडिया म्हणजे काय, तर दिस इज द प्लेस वेअर दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स completes their life cycle. They used to take a maximum benefit of this soil. Whatever is the nutrients present in the soil, that nutrients will be used by the organisms. Thirdly, those organisms will be again surrender themselves to this soil at the end of their lives. त्यांच्या सगळ्यांच्या लाईफ जेव्हा संपतात तेव्हा सगळेच्या सगळे ऑर्गॅनिझम्स हे या जमिनीत परत जातात अँड दिस विल बी रिसायकलिंग द complete nutrients. So that's why this is the very important concept, and here you will find some quotations ज्याच्यामध्ये तुम्हाला this is the very important line which we can be motivated with. पहा हे वाक्य काय सांगते, लँड इज नॉट मियरली सॉइल, फक्त माती नाही आहे तर इट्स द फाउंडेशन ऑफ एनर्जी फ्लोईंग थ्रू सर्किट्स ऑफ द सॉइल्स. दिस इज द एनर्जी फ्लो.
एनर्जी फ्लोचं पूर्ण सर्किट आहे. ॲज आय हॅव सेड राईट नाव that this will complete the cycle, because this will nourish the newly born offsprings for its complete life, and then after completing the life cycle, all the organisms will again buried into the soil, and they will return all micronutrients to the soil. So whatever is the energy cycle of this universe, that will be starting from the soil and it will complete to the soil. That's why this is the circuit which is completed. And this is the Aldo Leopold, who said that land is not merely the soil, it's the fountain of energy flowing through circuits of the soils. म्हणजे ती सॉइल तर आहे, सोबतच इट विल बी हॅव्हिंग द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड मायक्रोब्स इन इट. त्याच्यामध्ये प्लांट्स पण आले, ॲनिमल्स पण आले आणि मायक्रोब्स पण आले. सो देअर एंटायर लाईफ सायकल विल हॅव क्लियर असोसिएशन, व्हेरी इम्पॉर्टंट असोसिएशन, beneficial association with every one of these organisms. That's why this is the very important approach we need to understand, that this soil is very important for every creature of the nature. Here is one one very important sentence by Kellogg. It is saying that there can be no life without soil. Mind well, this is the very important statement, that can be no life without soil and no soil without life. This is the mutual exchange between the living and non-living things. As we have started with the concept of environment, and in the concept of environment मध्ये we have included biotic and abiotic factors together. So biotic and abiotic factors are the same thing. Soil is the abiotic factor, whereas the living organisms are biotic factors, and both of them are interdependent. Without particular microorganism, or without any plant, or without any animal, there will be no soil, fertilizing soil. Why? Because whatever, याच्यासाठी काही तुम्हाला असं सांगता येईल का रे की हाऊ वी कॅन कंट्रोल द एक्झिस्टन्स ऑफ द सॉइल? तुम्हाला हे वाक्य पटलं का मला सांगा. हे वाक्य मी परत एकदा वाचतो. देअर कॅन बी नो लाईफ विदाउट सॉइल अँड नो सॉइल विदाउट लाईफ. दे हॅव इव्हॉल्ड टुगेदर. ते दोघं जण सोबत इव्हॉल्व झालेले. ही गोष्ट तुम्हाला पटते का? आणि पटायसाठी काही तुमच्याजवळ जस्टिफिकेशन आहे का? एनी वन ऑफ यू, कोण बोलते? तुमच्यापैकी कोणीतरी याच्यात मला सांगा की हे वाक्य तुम्ही कसं जस्टिफाय करू शकाल. अक्षिता जयस्वाल सांग, आणि वृषाली पारिसे. कम ऑन, अनम्यूट युअर माइक. बोला पटापट. सर एकदा रिपीट करा. हां, वाक्य तुम्ही वाचलं नाही का हे, किंवा पाहिलं नाही का आता जे आपण दाखवलं वाक्य मी तुम्हाला? याच्यामध्ये काय म्हटलंय पहा, देअर कॅन बी नो लाईफ विदाउट सॉइल. ठीक आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे देअर कॅन बी नो सॉइल विदाउट लाईफ. म्हणजे सॉइलच्या शिवाय लाईफ नाही, लाईफच्या शिवाय सॉइल नाही. बोथ ऑफ देम इव्हॉल्ड टुगेदर. दोघं जण सारखेच जन्माला आले. आणि हे वाक्य तुम्हाला पटते का मुळात, की लाईफ आणि सॉइल दे आर इंटरडिपेंडेंट? सांगा, बोल विषय. हो सर. कसं पटते पण? म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी जस्टिफिकेशन सांगायचं. सर हां, दुसरं कोणी बोलू शकत? शेतीसाठी महत्वाचा. शेतीसाठी काय सर, शेतीसाठी मुख्य घटक ही काळी मातीच असते, आणि त्यामध्ये काळी माती महत्वाची आहे, आणि त्यामधून आपण पीक घेऊ शकतो, आणि आपली गरज भागवू शकतो पीक घेऊन. बरोबर. हे तर झालं आपल्याकडे. आता आपल्या भरोशावर सॉइलचं काय होते? दोन वाक्य लक्षात आले तुमच्या, की देअर कॅनॉट बी एनी सॉइल विदाउट लाईफ, और देअर कॅनॉट बी लाईफ विदाउट सॉइल. बरोबर आहे. सॉइल पण नाही आहे इंडिपेंडेंटली, आणि ऑर्गॅनिझम. हां, बोल तेजस्वी. तर सर ऑर्गॅनिझम जेव्हा सर ऑर्गॅनिझमची डेथ होते तेव्हा ते डिग्रेड होते सॉइलमध्ये. जसं ह्युमनच बघा तुम्ही, किंवा प्लांट बॉडी जेव्हा डिग्रेड होते सॉइलमध्ये तेव्हा त्याची माती होते. म्हणजे शेवटची स्टेप ही मातीच असते. आणि एखादा ऑर्गॅनिझम जेव्हा जन्माला येतो असं म्हणतात की मातीतून जन्मलेला व्यक्ती असं. ओके, म्हणजे ओरिजिन पण तेच. आणि म्हणजे आपण हां, बोल. हो सर, झालं. कौशल. हा सर, हेच सांगायचं.
आता बघा, फक्त एकच प्रश्न त्याच्यावर तुम्हाला थोडं काही बोलता येत असेल तर एक कुणाल बोलले. कुणाल मला एक सांग की सॉइल फॉर्मेशन मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा काही रोल आहे? लेट मी से इट ॲज द बिगिनिंग स्टेप. Is there any role of any living organism in formation of the soil? Kunal. किंवा आयुष अडाव. कमान पटापट. नो सर. नाही सांगताय. म्हणजे सुरुवातीला जेव्हा जमीन फॉर्म, म्हणजे पहिल्यांदा जमीन पाहिजे असं तुझं म्हणणं आहे? नाही, सुरुवातीला जेव्हा जमीन फॉर्म झाली तेव्हा ऑर्गॅनिझम्स नव्हते ना. ओके. नाही, आपल्याला आता सध्या तर माहितच नाही, आपलं लॉजिकच विचार करतोय आपण की व्हॉट वुड हॅव बीन हॅपन, काय घडलं असेल आणि काय घडणार असेल आता पुढे, इथून पुढे. आता याचं आपल्याला हेच पाहायचं. परंतु एक गोष्ट आता यांनी खूप छान सांगितली की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर again entering into the soil after their completion of the life cycle and they are returning the things to soil. त्यामुळे सॉइलचं जे न्यूट्रिशनल बॅलन्स आहे किंवा न्यूट्रिएंट बॅलन्स आहे, दॅट बॅलन्स इज डिपेंडिंग अपॉन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बरोबर आहे. अँड दोज न्यूट्रिएंट्स आर अगेन इम्पॉर्टंट सोर्स फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दॅट्स वाय दे नीड टू अगेन डिपेंडिंग ऑन द सॉइल. म्हणजे ऑर्गॅनिझम्स हे सॉइलमध्ये असलेल्या न्यूट्रिएंट्सवर डिपेंड आहे आणि सॉइलमध्ये न्यूट्रिएंट्स आले कुठनं, तर हेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा डिग्रेड झाली तेव्हा त्याच्यापर्यंत न्यूट्रिएंट्स पोचले. बट द थिंग इज वी नीड टू अंडरस्टँड द बेसिक वन, अँड दॅट बेसिक थिंग इज हाऊ द सॉइल वुड हॅव बीन फॉर्म. ही सॉइल फॉर्मेशन झालं कसं असेल ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. इथे हे परत एक वाक्य वाचू आपण, मी वाचून दाखवतो तुम्हाला. यू जस्ट हिअर लिसन इट or someone can read. Let me read for you. The soil is the great connector of lives. एकामेकाशी कनेक्ट करणार आहे वेगवेगळ्या लाईफ्सला, जसं प्लांट्सला ॲनिमल सोबत, मायक्रो सोबत कनेक्ट करणार आहे. इट्स द सोर्स अँड डेस्टिनेशन फॉर ऑल. आत्ताच आपण बोललो हे, इट्स द सोर्स अँड डेस्टिनेशन फॉर ऑल. तिथूनच आले तिथेच जाणार. इट इज द हीलर अँड रिस्टोरर अँड रिसरेक्टर बाय विच डिसीज pass into health, age into youth, death into life. How fantastic is the statement, you can understand. Without proper care for it, we cannot have community, because without proper care for it, we cannot have the life. त्या जमिनीची जोपर्यंत आपण काळजी करणार नाही तोपर्यंत लाईफच इव्हॉल्व्ह होणार नाही. दिस इज द वे इन विच सॉइल इज गिवन द स्टेट ऑफ, और गिवन द ॲडव्हान्टेज ऑफ, और गिवन द क्रेडिट ऑफ मदर. तिच्याशिवाय काहीच नाही आहे. दॅट्स वाय इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द लाईफ. म्हणजेच माती म्हणजेच प्रत्येक सजीवातील दुवा, इथेच सुरुवात आणि इथेच शेवट. हे महत्वाचं फिलॉसॉफी आपल्याला समजून घ्यायची. अँड फॉर दॅट पर्पज वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली इज द सॉइल अँड हाऊ दॅट सॉइल इज सिंथेसाइज्ड, हाऊ दॅट सॉइल विल नरिश दी ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामुळं ह्या सॉइलचं खूप जास्त महत्त्व असल्यामुळं थ्रू आउट वर्ल्ड 5 डिसेंबर हा दिवस जो आहे तो जागतिक माती दिवस म्हणून सेलिब्रेट केला जाते. हे जे डेज असतात ना, ह्या डेजमध्ये सेलिब्रेशन का करायचं, तर दॅट डेज विल बी डिवोटेड अँड डेडिकेटेड फॉर वन पर्टिक्युलर कन्सेप्ट विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एंटायर ह्युमॅनिटी, नॉट फॉर अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ एनी नेशन. कुठल्या पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी नाही, कुठल्या पर्टिक्युलर राज्यासाठी नाही, राष्ट्रासाठी नाही, पूर्ण ह्युमॅनिटीसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्या भरोशावर हे इंटरनॅशनल डेज असतात. अँड यू विल फाइंड हिअर दॅट जागतिक माती दिवस, इंटरनॅशनल सॉइल डे, इज ॲट द 5th डिसेंबर. कारण पूर्ण जगासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. सो दिस सॉइल इज द आउटर मोस्ट सॉलिड अँड फर्टाईल लेअर ऑफ द अर्थ. सॉइलची डेफिनेशन जर द्यायचं म्हटलं आपण तर इथं तुम्हाला हे वाक्य दिसते की सॉइल इज द आउटर मोस्ट सॉलिड अँड फर्टाईल लेअर. इथं एक शब्द अंडरलाईन करून ठेवायचा तुम्हाला की इट्स द फर्टाईल लेअर ऑफ द अर्थ. फर्टाईल म्हणजे काय रे? फर्टाईल म्हणजे विच कॅन गिव्ह बर्थ टू द अदर्स. ज्याच्यात बर्थ देण्याची ताकद आहे त्याला म्हणतात फर्टाईल. सो दिस इज द फर्टाईल लेअर. सेकंडली, दिस इज द नॅचरल प्रॉडक्ट. इथं हा शब्द कसा केलेला आहे, इट इज द नॅचरल प्रॉडक्ट फॉर्म्ड फ्रॉम विदर्ड रॉक्स. कशापासून तयार झालेली आहे, तर विदर्ड रॉक्सपासून. दोज रॉक्स वर विदर्ड ड्यू टू सम
environmental pressures, and that has resulted into the formation of the soil. And it was the action of the climatic changes and the interference or influence of the living organisms. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा इन्फ्लुएन्स पण आहे, सोबत पर्टिक्युलरली क्लायमॅटिक कंडिशन्सचा पण इन्फ्लुएन्स आहे फॉर द सिंथेसिस ऑफ द सॉइल और फॉर द फॉर्मेशन ऑफ द सॉइल. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची की ह्या सॉइलमध्ये आपल्याला ही जी सॉइल आहे ही सॉइल याच्यासाठी महत्त्वाची आहे की दिस सॉइल इज द कलेक्शन ऑफ ऑल नॅचरल बॉडीज विच आर देअर ऑन द अर्थ, ज्याला आपण म्हणू की दे आर द स्टोअर हाऊस ऑफ ऑल द मिनरल्स अँड ऑर्गॅनिक मॅटर्स. त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, त्या सगळ्या न्यूट्रिएंट्सचं हे स्टोअर हाऊस आहे. अँड इट इज द स्टोअर हाऊस नॉट टू रिटेन द थिंग्स टू इट सेल्फ. जमिनीजवळ जे काही आहे ते स्वतःजवळ ठेवण्यासाठी नाही आहे, तर ते आहे सगळं देण्यासाठी. आणि कुणाला देण्यासाठी आहे? सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दॅट्स वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट द सॉइल इज द मदर विच गिव्स द थिंग्स टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला ही सॉइल देते. त्याच्यामुळं ही सॉइल कशी तयार होते ते जर पाहायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय काय गोष्टी पाहायला लागतील. पहिल्या नंबरला आपल्याला पाहायला लागेल की हाऊ द टोपोग्राफी इज देअर. टोपोग्राफी म्हणजे काय, तर लँड स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे पृथ्वीवर म्हणा किंवा कुठलाही एक एरिया त्याचं लँड स्ट्रक्चर काय. फॉर एक्झाम्पल वेदर इट इज हॅव्हिंग द हिली एरिया और वेदर इट इज द प्लॅट्यू, वेदर इट इज द रॉकी सरफेस, वेदर इट इज द रेड सॉइल और व्हाईट सॉइल और ब्लॅक सॉइल, कसं आहे त्याचं कंपोजिशन कसं आहे. म्हणजे एक तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि सेकंडली हाऊ इट इज हॅव्हिंग द कॉम्बिनेशन ऑफ द डिफरंट एलिमेंट्स. दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यासोबत महत्त्वाची पाहायची ती आहे क्लायमेट. हाऊ दिस क्लायमेट इज देअर. अकॉर्डिंग टू द क्लायमेट देअर विल बी डेव्हलपमेंट ऑफ द सॉइल. थर्ड वन, हाऊ इज द पॅरेंट मटेरियल, म्हणजे अर्थ क्रस्टमध्ये काय काय कंपोजिशन आहे तिथे ते महत्त्वाचं आहे. अँड व्हॉट एक्झॅक्टली इज द टाइम इन विच यू आर स्टडिंग द थिंग्स. ही जी सॉइल आहे ही तुम्ही कधी स्टडी करतात. बिकॉज सॉइल वॉट एव्हर इज द सॉइल स्ट्रक्चर राईट नाव इन दिस पर्टिक्युलर एरिया, से फॉर एक्झाम्पल, दॅट विल नॉट बी देअर इन द नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षी ते तसंच राहणार नाही. इथून पासून 10 वर्षांनी जर पाहिलं तर ते तर बिलकुलच तसं राहणार नाही. आपण शहरात राहतो त्यामुळे आपल्याला तर हे फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या आजूबाजूचा परिसर पाहत असाल तर तो परिसर कसा बदलतो. इयर आपण जर विचार केला, एका वर्षात जर विचार केला आपण, तर आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूचा परिसर कसा दिसतो, हिवाळ्यात आपल्या आजूबाजूचा परिसर कसा दिसतो, पावसाळ्यात आपल्या आजूबाजूचा परिसर कसा दिसतो. इट विल बी डिपेंडिंग ऑन द टाइम अँड द क्लायमेट. हे दोन्ही जे दोन साईडनं दोन टोकं दिसतात तुम्हाला, इकडे टाइम आहे आणि इकडे क्लायमेट आहे. दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स टू कंट्रोल द सॉइल. अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज द ऑर्गॅनिझम, इन्क्लुड्स प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. बिकॉज हे का सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कारण हे या सगळ्या जमिनीतून येणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतात आतमध्ये. घेतल्यानंतर दे विल ट्रान्सफॉर्म इट. ट्रान्सफॉर्म इट म्हणजे काय, तर आपण खातो, बऱ्याचशा गोष्टी आपण खातो आणि खाल्ल्यानंतर त्याचे नवीन नवीन बाय प्रॉडक्ट्स बनवतो थ्रू ए मेटाबॉलिक प्रोसेस. आपण काय किंवा प्लांट्स काय, प्लांट्स सूर्यापासून एनर्जी घेतात, हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात आणि कार्बन डायऑक्साईड पाणी घेतात जमिनीतून, हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात, जमिनीतून पाणी घेतात आणि वरनं सनलाइट घेतात. आणि फ्रॉम these 3 factors they will synthesize the sugar, carbohydrate. Those carbohydrates will be transferred to the animals. Animals will again metabolize it and it forms the different metabolites, secondary metabolites. So this will be the way in which organisms will be constructing different molecules. They will develop the chemical diversity, and all those chemicals will again enter into the soil as a result of completion of their life cycle. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा ह्या सगळ्या ॲनिमल्सची लाईफ सायकल एका एरियातली कंप्लीट होते आणि ते ॲनिमल्स जसे जसे जमिनीत परत जातात तसं तसं त्या जमिनीचं, त्या सॉइलचं कंपोजिशन सुद्धा बदलत जाते. अँड अकॉर्डिंगली पुढची जी जनरेशन येणार आहे त्या सॉइलवर, दॅट विल अगेन डिफर. म्हणजे आता जमिनीचं स्टेटस काय आहे आणि पुढच्या वर्षी जमिनीचं स्टेटस काय आहे, दिस ऑल विल डिपेंड ऑन ऑल दीज फॅक्टर्स. हे जे 5 फॅक्टर्स आपण इथं पाहिलेत याच्यावर सगळं पर्यंत ते डिपेंडेंट असणार आहे. द प्रोसेस इन विच दिस सॉइल विल फॉर्म, दॅट इज रेफर्ड ॲज द पेडॉजेनेसिस. हा शब्द पहा, दिस शुड बी द वर्ड विच विल बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू पीपल अँड इट शुड बी impressed in your mind.
तुमच्या माइंडवर तो पूर्णपणे इम्प्रेस झाला पाहिजे, त्याचं एक्सप्रेशन जे आहे ते तुमच्या डोक्यामध्ये अगदी क्लिअर असलं पाहिजे. दिस इज द पेडॉजेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. पहिला जो शब्द आहे जेनेसिस मीन्स सिंथेसिस, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, जेनेसिस मीन्स गिविंग द birth. But the first one, which is the Greek terminology, it is pedon or pedon, किंवा pedon, which means the soil or which means the earth. सॉइल किंवा अर्थ त्याचा अर्थ आहे. म्हणून ती सॉइल फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस इज रेफर्ड ॲज द पेडॉजेनेसिस. सो दिस पेडॉजेनेसिस इज द स्टडी ऑफ प्रोसेसेस दॅट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ द सॉइल. बरोबर आहे. ज्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण अभ्यास करतो सॉइल कशी निर्माण झाली, दॅट विल बी कॉल्ड ॲज द पेडॉजेनेसिस. दिस पेडॉजेनेसिस इज द process which was adopted for the first time by Russian geologist Vasily, and he has studied the entire process of the soil formation. And because of this particular study, he was referred in some literatures as the father of soil sciences. Actually, this was the very old period. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी याच्यावर फार डिटेल काम केलं. त्याच्यामुळे मग आता ह्या जे फादर होते हे ग्रँडफादर झाले, आणि त्याच्यानंतर त्यांचे बरेचसे लोक ह्या सॉइल सायन्सेसमध्ये आले. तर यांनी काय केलं, वेस्लीनी काय केलं, ही डिटरमाइंड दॅट सॉइल इज फॉर्म्ड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, अँड इट इज ड्यू टू द क्लायमॅटिक, मिनरल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. काय सांगितलं त्यांनी की ही अशी इन्स्टंट झालेली प्रोसेस नाही आहे. इट टूक थाउजंड्स ऑफ द इयर्स टुगेदर. अँड what are the important players in this? That are the climatic factors, nutrients, and the biological processes. So all those interacting materials have synthesized the or have generated the soil. That's why this pedogenesis चा अभ्यास करणारा सायन्स आता, that is referred as the pedology. रिकामी जागा भ्रामध्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला तर that's why you need to understand this, that pedology is the independent branch of study of soil sciences. This is the special science in which there will be study of the soil only. That is the pedology. So this is the very important approach we are going to study now. This is the very good way to understand the soil. एक पहा खूपच छान अटेम्प्ट आहे हचिन्सननी केलेला इन द इयर 1965. हचिन्सन have evolved a special way in which the soil formation can be studied, in which the soil formation can be learned. कसं शिकायचं तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं माहिती आहे की ही हॅव एस्टॅब्लिश्ड द इकॉलॉजिकल थिएटर, आणि ही डेव्हलप्ड अ प्ले, एक नाटकासारखं नाटक पूर्ण, आणि त्या नाटकामध्ये सॉइल फॉर्मेशन कसं होते ते. सो दिस इज द इलिस्ट्रेशन ऑफ द पेडॉजेनेसिस. सॉइल कशी फॉर्म होते त्याचं हे पूर्ण नाटक आहे. दिस इज द इव्होल्युशनरी प्ले इन द इकॉलॉजिकल थिएटर टू अंडरस्टँड हाऊ द सॉइल वुड हॅव टेकन द बर्थ. हे पहा, हिअर इट इज द टू मेन कंपोनंट्स. दिस इज कॉल्ड ॲज द नेचर्स प्ले. हे पूर्ण निसर्गाचा एक ड्रामा आहे, निसर्गाचा ड्रामा आहे ज्याला पेडॉजेनेसिस नाव दिलं. त्याच्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. वन इज द इकॉलॉजी, हिरो हिरोईन कोण आहेत त्याचे, तर वन आहे इकॉलॉजी अँड अदर इज द इव्होल्युशन. सो in both the sciences, both are the independent and huge sciences, ecology and the evolution. Both of them have influenced the drama. हा पूर्ण ड्रामा जो आहे ह्या दोघांनी इन्फ्लुएन्स केलेला आहे. आता बाई ह्या ड्रामामध्ये काय काय, या ड्रामामध्ये जे थिएटर आहे, जिथे ड्रामा सुरू आहे ते काय आहे, त्या थिएटरमध्ये आणि त्या थिएटरमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, तर दोज फॅक्टर्स आर क्लायमेट, ऑर्गॅनिझम्स, तिथलं स्ट्रक्चर, parent materials म्हणजे how is the earth's crust and what exactly is the time. So this is the complete structure of the theater. याच्यात आता सगळं चालू होणार आहे. त्याच्यानंतर what are the different processes, तर त्या प्रोसेसेस मध्ये काय होणार आहे, तर there will be addition or removal or transfer or transformation of something. addition म्हणजे काय, आता addition म्हणजे this organism
हे सगळे इकडचे जे आहेत ॲक्टर्स, क्लायमेट आहे, त्याच्यानंतर पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. से फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की एक झाड एका जमिनीवर ग्रो व्हायला लागलं आणि त्या झाडामध्ये त्या झाडानी प्लांट जेव्हा जर्मिनेट होत झालं, त्याच्यानंतर त्याचं पूर्ण डेव्हलपमेंट झालं. इन ऑल द डेव्हलपमेंटल प्रोसेसेस प्लांट हॅव टेकन द पर्टिक्युलर वॉटर अँड द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. बरोबर आहे. हे सगळं कुठून घेते? झाड जमिनीतून घेते. मग त्यातून घेतल्यानंतर दॅट प्लांट हॅव गॉन थ्रू न्युमरस physiological processes, and in those physiological processes plant have synthesized different metabolites, and all those metabolites played very significant role for the control of the plant itself. त्या प्लांटच्या स्वतःच्या आयुष्यासाठी त्यांनी ते सगळी डेव्हलपमेंट होत होती. Simultaneously this plant have produced some products, and those products are for the plant itself. Products were for plants itself, but eventually what has happened that those metabolites have been taken up by the animals. आपण ते खाल्ले, मग प्लांटने तयार केलेलं प्रॉडक्ट आपण खाल्लं. काही प्लांट जवळ आहे आणि आपण किंवा प्लांट किंवा आपण म्हणजेच ॲनिमल्स आणि प्लांट्स हे दोघंही जण वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये वेगवेगळे मायक्रो लेवलला जेव्हा ते काम केलं, फिजिओलॉजिकल प्रोसेसेस झाल्या आणि त्याच्यामधनं जे काही मेटाबोलाइट्स तयार झाले, दॅट वॉज द कॉम्बिनेशन ऑफ द थिंग्स विच वेअर टेकन अप फ्रॉम द सॉइल. बट दॅट प्रॉडक्ट्स आर नॉट देअर इन द सॉइल. ते काही जमिनीत नाही आहेत. न्यूक्लिक ॲसिड आपण तयार केलं ना इन द प्रोसेस ऑफ बायोसिंथेसिस ऑफ द न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिओटाइड्स. आपण न्यूक्लिक ॲसिड तयार केलं. न्यूक्लिक ॲसिड जमिनीत होतं का? न्यूक्लिक ॲसिड वॉज नॉट देअर इन द सॉइल. But living organisms, plant also, microbe also, animal also, they are having the nucleic acid. Now this nucleic acid, once the plant will die or once the animal will die, those nucleic acid will be again drained into the soil. म्हणजे जमिनीला ॲडिशनल काय मिळालं? आता जमिनीला ॲडिशनल मिळाले कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, फॅट्स, न्यूक्लिक ॲसिड्स. these all are the new molecules for the soil. मग आता हे नवीन आले याचा अर्थ काय की नाव दॅट सॉइल हॅज बिकम द रिचर वन. थोडीशी श्रीमंत झाली, अजून तिच्याजवळ केमिकल्स आले, अजून पुढची लेवल जाईल, अजून पुढची लेवल जाईल. सो इन दिस वे देर विल बी ॲडिशन ऑर रिमूव्हल ऑर ट्रान्सफर ऑर ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ द थिंग्स बाय युझिंग डिफरंट प्रोसेसेस. त्याच्यानंतर इथून पासून तयार काय झालं? याच्यानंतर तयार काय झालं तर a special characteristics of the soil have been established. Because of those special characteristics we can classify the soil as different type. आपल्याला माहिती आहे, आपल्या आजूबाजूला जर आपण विचार केला ना तर तुम्ही जर चिखलदऱ्यात गेले तर तुम्हाला काही ठिकाणी लाल माती दिसेल. तुम्ही अमरावती शहराच्या आजूबाजूला जी जमीन आहे तिथे जर पाहिलं तर त्यातही तुम्ही जर विचार केला की इकडे चांदूर रेल्वे, अंजनगाव, सुरजी या एरियातली सॉइल जर पाहिली तर इट इज डिफरंट. इकडे जर दर्यापूर पाहिलं तर वेगळी आहे. सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ द डिफरंट प्रोसेसेस. आणि आपण त्या सॉइलला वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासिफाय करू शकतो. बरोबर आहे. आणि त्याच्याच भरोशावर त्या सॉइलच्या वेगवेगळ्या क्वालिटीज पण असणार आहे आणि त्याची सुटेबिलिटी असणार आहे की त्याच्यावर आता कोण ग्रो करणार. पहिले कसं होतं, आता कसं आहे. म्हणजे पहिले जे काही प्लांट्स होते ते प्लांट्स आता कल्टिवेट होतीलच असं सांगता येत नाही. आता तिथे नवीन प्लांट्स कल्टिवेट होऊ शकतात. So this is the way in which this dynamic play, this dynamic drama is regularly going on in every piece of land on the earth. जमिनीच्या प्रत्येक भागावर हे मोठं नाटक सुरू असते आणि ह्या नाटकातून त्या जमिनीचं पूर्णपणे रूपच बदलते. म्हणजे ते सगळं रूप बदलवण्यासाठी ती जमीन स्वतः सुद्धा महत्वाचा रोल प्ले करते. सो दिस इज द नेचर्स प्ले विच वी नीड टू अंडरस्टँड. हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. दॅट्स वाय दिस इज द पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ द सॉइल फॉर्मेशन, ज्याला आपण म्हटलं की पेडॉजेनेसिस. हा शब्द लक्षात ठेवा की पेडॉजेनेसिस इज द सॉइल फॉर्मेशन प्रोसेस. आता ही जी सॉइल फॉर्मेशन प्रोसेस आहे याच्यात आपण महत्वाचं आत्ता एक अंडरलाईन करून तुमचं जो वाक्य असायला पाहिजे की सॉइल फॉर्मेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल अँड ॲडिशन झाली येतं अँथ्रोपोजेनिक प्रोसेसेस. ठीक आहे. कशाचे? फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल अँड द
अँथ्रोपोजेनिक म्हणजे माणसानं केलेलं, बाकी सगळे एकीकडे, माणूस एकीकडे, हे सगळ्यांनी मिळून जे काही पॅरेंट सॉइल मटेरियल आहे त्याच्यावर केलेलं अल्टरेशन्स जे आहेत, दॅट अल्टरेशन्स इज रिझल्टिंग इन टू द सॉइल फॉर्मेशन. ठीक आहे. सॉइल इज सेट टू बी फॉर्म्ड वेन द ऑर्गॅनिक मॅटर हॅज अक्युम्युलेटेड. जेव्हा सॉइल फॉर्मेशनची आपण पेडोजेनेसिसची डिटेल प्रोसेस पाहूया तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ही जी सॉइल आहे पूर्ण तयार होते, या सॉइलमध्ये नव्याने ट्रान्सफॉर्मेशन झालेली जी काही केमिकल कन्स्टिट्यूशन्स आहेत दॅट विल प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो these entire developments will be forming the stratas or zones. म्हणजे आता इथं जे दिसतंय तुम्हाला, हा एक ब्लॉक दिसतंय तुम्हाला, ह्या ब्लॅक ब्लॉकमध्ये खाली बेडरॉक आहे, त्याच्यावर सी हॉरायझॉन आहे, त्याच्यावर बी हॉरायझॉन आहे, त्याच्यावर ई हॉरायझॉन आहे, ए आहे, टॉपला ओ आहे. लक्षात घ्या, हे वरचा ओ, ए, ई, नंतर बी, सी आणि हा बेडरॉक. म्हणजे सुरुवात असं आपण असं विचार करूया की सुरुवातीला हा फक्त बेडरॉक होता, त्याच्यानंतर ही सी हॉरायझॉन आली असेल, त्या सी हॉरायझॉनच्या वर हा बी हॉरायझॉन आला असेल, मग या बी हॉरायझॉनवर आला असेल ई हॉरायझॉन, ई वर आला असेल ए आणि ए वर आला असेल ओ. सो दिस इज द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द सॉइल. ही पूर्ण सॉइलची डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, ज्या बेडरॉकवर आता इथं फर्टाईल सॉइल आलेली आहे. हे सगळं झालं कसं असेल, हे सगळं झालं कसं असेल हे जर आपल्याला शिकायचं असेल, समजायचं असेल, तर वी नीड टू गो थ्रू द प्रोसेस कॉल्ड ॲज द पेडोजेनेसिस. पेडोजेनेसिस म्हणजे काय मग? तर पेडोजेनेसिस म्हणजे ह्या बेडरॉकवर पूर्ण झाडं येतील असं कसं झालं असेल. नाव लेट मी टेक यू टू द ओरिजिन ऑफ द अर्थ. थोडंसं आपण बाजूला जाऊया. कुठं आपण सुरुवातच या लेक्चरची केली होती, या पूर्ण सेमिस्टरची केली होती, ओरिजिन ऑफ द लाईफ अँड ओरिजिन ऑफ द अर्थ. In the Big Bang theory, this solar nebula have emitted some particles. That particles are the huge particles and they were in the form of the planets revolving around the sun. सूर्याच्या भोवती ते फिरत होते. Initially they were the jelly-like substance. In the course of millions of years that have been settled, that have been solidified. ते पूर्णपणे सॉलिडिफाईड झालं म्हणजे गोळा झाला आणि मग त्या गोळ्याला क्रॅक्स गेल्या. In those crevices, cracks, there were the entry of the water. पाणी आलं त्याच्यामध्ये आणि जे जमीन म्हणजे जे कडक खडक होते त्या खडकांवर जमीन बनली. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की पृथ्वी जेव्हा तयार झाली असेल तेव्हा असं म्हणा की दॅट वॉज द कम्प्लीट सॉलिड रॉक. एक दगड होता फक्त. आता त्या दगडापासनं ते जमिनीपर्यंत म्हणजे मातीपर्यंत हे पूर्णपणे बदल कसे झाले असतील. पूर्ण पृथ्वीवर आजूबाजूला जर म्हटलं आपण तर ते सगळे दगड होते, खडक होतं. दगड नाही, वेगवेगळे नाही, खडक, एकच मोठा मोठा प्लॅटफॉर्म. तुम्हाला माहिती आहे लॉरिशा अँड गोंडवाना दे आर द 2 pieces ऑफ द लँड्स. मध्ये फाटल्यामुळं 2 खंड झाले आणि त्याचे मग पुढे 4 झाले, असे खंड पडत गेले. खंड म्हणजे मोठाले लँडमासेस. मग त्या लँडमासवर काय डेव्हलपमेंट अशा घडल्या असतील की त्याच्यानंतर तिथे सॉइल तयार झाले. सो लेट वी अंडरस्टँड द सॉइल फॉर्मेशन. नाउ इन केस ऑफ दिस सॉइल फॉर्मेशन, या सॉइल फॉर्मेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला समजून घ्यायची आहे ती आहे पहिला बेस मटेरियल. कोणता आहे पहिला बेस मटेरियल? तो आहे रॉक. पॅरेंट मटेरियल विल बी रॉक. तुम्ही एखाद वेळी जर आता समजा चिखलदऱ्याला गेले ना, तर चिखलदऱ्याला गेल्यानंतर तुम्ही एक पॉईंट मार्क करून ठेवा. कुठल्याही फॉरेस्टमध्ये, चिखलदराच नाही, कुठल्याही फॉरेस्टमध्ये जर गेले तर त्या फॉरेस्टमध्ये एक गोष्ट मार्क करून ठेवा, कुठे तुम्हाला मोठा खडक दिसत असेल ज्याच्यावर काही झाडं पडली नाही आहेत, तर त्या रॉकला आलो आहे का सगळे? हॅलो. हो सर, हो. बरं, आता हे आपली लाईनच गेली होती मधातच. तर आपण काय करू, आता ही जी सॉइल फॉर्मेशनची पूर्ण प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करू. आणि ह्या सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसवर आपण पुढे एक प्रॅक्टिकल करू, एक मस्त ॲक्टिव्हिटी करू आपण त्याच्या, की तुम्ही स्वतः सॉइल फॉर्मेशन ही प्रोसेस अनुभवता आली पाहिजे. व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग, तुमच्या समोर ही सगळी डेव्हलपमेंटल प्रोसेस झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करूया. सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण सॉइल फॉर्मेशनवर लेक्चर घेऊ आणि त्याच्यातच आपण एक ॲक्टिव्हिटी पण करू. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच.
आजच्या दिवशीसाठी एवढं पुरेसं. ओके. तुमच्यापैकी ज्या लोकांनी गुगल क्लासरूम जॉईन नसेल केलेलं किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलेला, त्या लोकांनी सगळ्यांनी ग्रुप जॉईन करा आणि त्या गुगल क्लासरूममध्ये कमेंट्स टाका. आता जसं आपण जेवढ्या गोष्टी आज आपण बोललो ना, ह्या सगळ्याच गोष्टींवर तुम्ही तिथे कमेंट्स टाका. काय वाटते तुम्हाला ते. ॲक्च्युली जी काही एन्जॉयमेंट करायची आहे ना, जे काही कमेंट्स करायचे आहेत, एकदम कॉमिक कमेंट असतील किंवा कुठलेही कमेंट असतील, तर ते ह्या प्रोसेसच्या संदर्भातले करा. अँड दॅट विल बी डेव्हलपिंग दी गुड एन्व्हायरमेंट, लर्निंग एन्व्हायरमेंट. थोडंसं आनंदातून लर्निंग झालं पाहिजे, अशा पद्धतीच्या तुमच्या तिथं कमेंट्स असल्या पाहिजे. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच.